मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीस हे दिल्ली दौऱ्यात वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावरती गेलेत। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच फडणवीसांचा हा दिल्ली दौरा होतो आहे। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपचाच डंका पाहायला मिळाला। 12 पैकी 8 झेडपीमध्ये भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालं। शिवसेना 2 तर राष्ट्रवादीकडे 2 जिल्हा परिषदा गेल्यात। एकाही झेडपीमध्ये मवियाला सत्ता मिळाली नाही, तर काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या सेनेची पीछेहाट यावेळी बघायला मिळाली। भाजपला 8 जिल्हा परिषदा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 2 जिल्हा परिषदा, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 2 जिल्हा परिषदा मिळाल्या। ठाकरेंच्या शिवसेनेला एकाही जिल्हा परिषदेवरती विजय मिळवता आला नाही। तीच गत काँग्रेसशीही झाली। काँग्रेसलाही एकाही जिल्हा परिषदेवरती विजय नाही, तर तीच गत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशीही झाली। भाजपने 242 जागांवरती या ठिकाणी विजय मिळवला, तर शिंदेंच्या शिवसेनेने 157 जागांवरती विजय मिळवला। त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने 160 जागांवरती विजय मिळवला। ठाकरेंच्या शिवसेनेने 46 जागांवरती विजय मिळवला। काँग्रेसने 58 जागांवरती विजय मिळवला, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 21 जागांवरती विजय मिळवला। तर अन्य ठिकाणी 37 जागांवरती अन्य पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला। जिल्हा परिषदांमध्ये कोणाची कुठे सत्ता आहे, तर सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता। संभाजीनगर, धाराशिव, परभणीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने विजय मिळवलेला आहे। तर शिवसेना, रत्नागिरी, रायगडमध्ये शिवसेनेची सत्ता। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता। महायुतीची सत्ता लातूर आणि कोल्हापूरमध्ये एकत्रितपणे महायुतीने हा विजय संपादित केला।